हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट पिरियडमध्ये आपण हा चॅप्टर एंड केला होता. ठीक आहे. तर आज आपल्याला एक्झरसाइजबद्दल डिस्कशन करायचं आहे. आपल्या बुकच्या आपल्या चॅप्टरच्या लास्टमध्ये जी एक्झरसाइज दिलेली आहे त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. तर सर्वात आधी सर्व मुलांनी जे आपले नोटबुक आपले जे बुक्स आहे टेक्स्टबुक जे आहे ते टेक्स्टबुक जवळ ठेवायचे आणि त्यावरून आपल्याला आज एक्झरसाइज सॉल्व करायची आहे. म्हणजे जसं आपण 11वीमध्ये एक्झरसाइज सॉल्व केली होती ॲट द एंड ऑफ चॅप्टर झाल्यानंतर पूर्ण MCQ, वन सेंटेन्स, लॉंग आन्सर क्वेश्चन, विच आर दी अप्लिकेटिव्ह टाईप ऑफ क्वेश्चन, हे आपण सर्व 11वीमध्ये जसं सॉल्व केलं होतं तशा प्रकारे आपल्याला ही एक्झरसाइज सॉल्व करून घ्यायची आहे. तर आपण इथं आपला रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांटचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आपण फर्स्ट चॅप्टर या नवीन सिलेबसनुसार आपण कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे. तर त्यावरची जी आता एक्झरसाइज आहे त्या एक्झरसाइजबद्दल आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. तर सर्वांनी बुक्स काढायचे समोर आणि एक एक क्वेश्चन्स पाहायचं. ठीक आहे. तर बघा, मग पहिला जो क्वेश्चन आहे आपला MCQ कोणता आहे? इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर युजली पजेसेस. जनरली इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावरमध्ये काय असते? बघा, दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर की जे बायोटिक एजंट्स असतात त्यामध्ये, आणि काही फ्लावरचं पॉलिनेशन कशाने होते? अबायोटिक एजंटने होते. सो विच इज द राईट आन्सर? तर बघा, त्यामधलं पहिल्या MCQचा राईट आन्सर आहे ए, स्टिकी पोलन्स विथ रफ सरफेस. स्टिकी पोलन्स म्हणजे चिकट पोलन ग्रेन्स असतात इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांटचे, आणि त्यांची जी सरफेस असते पोलन ग्रेनची ती कशी असते? रफ असते. बघा, मी तुम्हाला जेव्हा पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर शिकवलं होतं त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की द आउटर एक्झाइन ऑफ पोलन ग्रेन इज रफ इन इन्सेक्ट पॉलिनेटेड प्लांट अँड स्मूथ इन विंड पॉलिनेटेड प्लांट. सो विच कंडिशन, विच ऑप्शन इज करेक्ट? द फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट, दॅट इज स्टिकी पोलन विथ रफ सरफेस. दुसरं पहा, दुसरा MCQ कोणता आहे? इन ओहुल मिओसिस ऑकर इन. ओहुलमध्ये मिओसिस कुठं घडते? तर त्याचे ऑप्शन दिलेले आपल्याला 4. तर त्या 4 ऑप्शनपैकी आपलं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे मेगॅस्पोर मदर सेल, MMC. आपल्याला माहिती आहे की मेगॅस्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होते आणि त्यापासून काय तयार होतात? मेगॅस्पोर्स तयार होतात. म्हणजे दॅट इज फिमेल गमीट. मेगॅस्पोर इज द फिमेल गमीट अँड मायक्रोस्पोर इज द मेल गमीट. सो megasporogenesis is always occur in the MMC, that is megaspore mother cell. So D option is correct option. Then next MCQ, the ploidy level is not same in. ploidy level बघा, आता ploidy एक MCQ तुम्हाला समजून सांगतो. पहिल्या MCQ चा ऑप्शन काय सांगितला आपण? पहिल्या MCQ चा ऑप्शन आहे A, दुसऱ्या MCQ चा ऑप्शन आहे D. आता तिसरा MCQ तुम्हाला समजून सांगतो. बघा, आता प्लॉइडी लेवल म्हणजे काय? आता प्लॉइडी लेवल म्हणजे काय? बघा, आता हॅप्लॉइड जर असलं तर आपण त्याला N लिहितो, बरोबर आहे. डिप्लॉइड जर असलं तर त्याला आपण टॉईस N लिहितो. त्यानंतर ट्रिप्लॉइड जर असलं तर त्याला आपण लिहितो 3N. दिस इज कॉल्ड ॲज प्लॉइडी लेवल. याला काय म्हणतात? प्लॉइडी लेवल. हॅप्लॉइड, डिप्लॉइड, ट्रिप्लॉइड. आपल्याला माहिती आहे की मेल गमीट्स आर हॅप्लॉइड, झायगोट इज डिप्लॉइड अँड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज ट्रिप्लॉइड. बट व्हॉट इज अवर क्वेश्चन? आपला क्वेश्चन काय आहे? द प्लॉइडी लेवल इज नॉट द सेम इन. आता प्लॉइडी लेवल सेम कोणामध्ये नसते बघा. आता सो ऑप्शन C इज करेक्ट. का बरं ऑप्शन C करेक्ट आहे त्याच्यावरती आपण डिस्कशन करू. बघा, पहिल्याचं A ऑप्शन, दुसऱ्याचं D ऑप्शन, तिसऱ्याचं C ऑप्शन करेक्ट कसं आहे ते बघा. आता काय आहे C ऑप्शन? सेकंडरी न्यूक्लियस अँड एंडोस्पर्म. प्लॉइडी लेवल इज नॉट सेम. त्या दोघांची प्लॉइडी लेवल सेम नसते. कारण की बघा, सेकंडरी न्यूक्लियस हा कसा असतो? डिप्लॉइड, बरोबर आहे. त्यानंतर जो एंडोस्पर्म आहे PEN पासून एंडोस्पर्म तयार होते, तर एंडोस्पर्म इज ऑलवेज ट्रिप्लॉइड. म्हणजे काय? सेकंडरी न्यूक्लियसची प्लॉइडी लेवल आहे डिप्लॉइड आणि एंडोस्पर्मची प्लॉइडी लेवल आहे ट्रिप्लॉइड. तर क्वेश्चन असा आहे आपला की खालीलपैकी कोणाची प्लॉइडी लेवल ही सारखी नाही आहे? तर कोणाची नाही आहे? मग सेकंडरी न्यूक्लियस अँड एंडोस्पर्म इट्स अ करेक्ट ऑप्शन. आणि ते कोणत्या नंबरचं आहे? मग C नंबरचं ऑप्शन आहे. कारण की यांची प्लॉइडी लेवल सेम नाही आहे. का नाही आहे? कारण की सेकंडरी न्यूक्लियस हा डिप्लॉइड आहे आणि एंडोस्पर्म हा कसा आहे? ट्रिप्लॉइड आहे. नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाईप रिक्वायर पॉलिनेटर बट रिझल्ट इज जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. बघा, आता चौथा MCQ काय आहे?
की काय म्हणणं आहे पहिले ते समजून घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग टाईप रिक्वायर पॉलिनेटर, खालीलपैकी टाईपला पॉलिनेटरची आवश्यकता असते. बायोटिक आणि अबायोटिक पॉलिनेटरची आवश्यकता असते, पण रिझल्ट इज जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. ऑटोगॅमी सारखाच त्याचा जेनेटिकली सिमिलर हा रिझल्ट येते. सो विच इज द करेक्ट ऑप्शन? ए ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन, दॅट इज जिटिनोगॅमी. कोणती आहे ती? जिटिनोगॅमी. तर आपण जेव्हा जेव्हा आपण पॉलिनेशन स्टार्ट केलं होतं तेव्हा आपण जिटिनोगॅमीची डेफिनेशन पाहिली होती. व्हॉट इज ऑटोगॅमी? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ सेम फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट. सेम असलं म्हणजे ऑटोगॅमी. व्हॉट इज जिटिनोगॅमी? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट. म्हणजे समजा ऑटोगॅमी कोणाला म्हणा आणि जिटिनोगॅमी कोणाला म्हणसान मी तुम्हाला डायग्रामच्या थ्रू सांगतो. बघा आता सपोज हे फ्लावर आहे. आता याचे जर समजा अँड्रोशियम याच्यावरती जर पडले तर याला म्हणतात ऑटोगॅमी. त्याचेच अँड्रोशियम त्याच्याच गायनोशियमवरती पडणे याला म्हणतात ऑटोगॅमी. बट व्हॉट इज द डिफरन्स ऑफ जिटिनोगॅमी? आता जिटिनोगॅमीमध्ये डिफरन्स काय आहे बघा. आता जिटिनोगॅमीमध्ये डिफरन्स कसा आहे? जिटिनोगॅमीमध्ये डिफरन्स असा आहे की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट. म्हणजे एका फुलाचे परागकण दुसऱ्या फुलावरती पडणे पण ते एकाच प्लांटमध्ये असतात. दिस इज कॉल्ड ॲज जिटिनोगॅमी. आणि याच्यामध्ये मग ते जे आहे जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी जे म्हटलं आपण, तर हे दिस इज जिटिनोगॅमी इज जेनेटिकली सिमिलर टू ऑटोगॅमी. बट व्हॉट हॅपन इन द जिटिनोगॅमी? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ डिफरंट फ्लावर प्रेझेंट ऑन सेम प्लांट. Then what is meant by the autogamy? Transfer of pollen grain from anther to stigma of same flower present on same plant. ज्यातल्या त्याच पॉलिनेशन होते त्याला म्हणतात ऑटोगॅमी. फुल बदललं जिटिनोगॅमी. एकच फुल ऑटोगॅमी. फुलातल्या फुलात पॉलिनेशन ऑटोगॅमी. फुल बदललं जिटिनोगॅमी. ओके, सो ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. देन नेक्स्ट MCQ 5th नंबर. इफ डिप्लॉइड क्रोमोझोम इन अ फ्लॉवरिंग प्लांट इज 12. बघा डिप्लॉइड क्रोमोझोम किती असतात फ्लॉवरिंग प्लांटमध्ये? 12 जर असले. क्वेश्चन ऐकून घ्या पहिल्या, क्वेश्चन बरोबर पाहून घ्या. इफ डिप्लॉइड क्रोमोझोम नंबर इन अ फ्लॉवरिंग प्लांट इज 12 देन विच वन ऑफ द फॉलोइंग विल हॅव 6 क्रोमोझोम. मग खालील ऑप्शन पैकी कोणामध्ये 6 क्रोमोझोम्स असतील? बघा डिप्लॉइड म्हटलं म्हणजे इथं आलं ट्वाइस एन इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 12 दिलेलं आहे. ट्वाइस एन इज इक्वल टू 12. मग आता यामध्ये हॅप्लॉइड जर असलं तरच त्याचा नंबर किती होईल? 6 होईल. जर एन असलं तर त्याचा नंबर किती होईल? 6 होईल. हा ट्वाइस एन इज इक्वल टू 12, एन इज इक्वल टू 6. मग खालीलपैकी पाहायचं आपल्याला की कोणती हॅप्लॉइड सेल आहे. एंडोस्पर्म ट्रिप्लॉइड आहे. लिप सेल, त्यानंतर कॉटिलेडॉन, सिनर्जिड. सो सिनर्जिड इज अ करेक्ट ऑप्शन, दॅट इज डी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. 5व्याचा ऑप्शन कोणता आहे करेक्ट? डी ऑप्शन. कारण की जी सिनर्जिड आहे, सिनर्जिड कशी असते? सिनर्जिड इज अ हॅप्लॉइड सेल. जर समजा डिप्लॉइड फ्लावरमध्ये जर 12 क्रोमोझोम असतील, डिप्लॉइड क्रोमोझोम किती आहेत? तर 12. मग आता खालीलपैकी जी हॅप्लॉइड सेल आहे ती कोणती आहे? सिनर्जिड. अँड दॅट सिनर्जिड कन्सिस्ट ऑफ 6 क्रोमोझोम. सो डी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. इन अँजिओस्पर्म्स एंडोस्पर्म इज फॉर्म बाय किंवा ऑब्लिक ड्यू टू. आता अँजिओस्पर्ममध्ये एंडोस्पर्म कसा तयार होते? आपण या डबल फर्टिलायझेशनमध्ये आपण डायग्राम काढलेली आहे. आपण त्या डायग्राममध्ये पाहिलेलं आहे की आतमध्ये काय असते? ही एम्ब्रिओ सॅक असते. एम्ब्रिओ सॅकमध्ये हा एग असते. त्यानंतर हे 2 सिनर्जिड, सेकंडरी न्यूक्लियस आणि ह्या 3 काय असतात? ह्या अँटीपोडल सेल्स असतात. मग इथं हा पोलन ग्रेन पडल्यानंतर याच्यापासून काय तयार होते? पोलन ट्यूब तयार होते. बघा पूर्ण MCQचं एक्सप्लेनेशन देऊ राहिलो मी तुम्हाला. पोलन ट्यूब एंटर होते आतमध्ये बाय ब्रेकिंग 1 सिनर्जिड. आणि या पोलन ट्यूबमध्ये किती मेल गमिट्स असतात? मग 2 मेल गमिट्स असतात. एक मेल गमिट कुठं फ्यूज होते? सेकंडरी न्यूक्लियस सोबत. आणि दुसरा मेल गमिट कुठं फ्यूज होते? तो एग सोबत. मग हाऊ एंडोस्पर्म इज फॉर्म. क्वेश्चन कसा आहे बघा. एंडोस्पर्म तयार कसा होते की 1 मेल गमिट फ्युजेस विथ द सेकंडरी न्यूक्लियस. देयर इज अ फॉर्मेशन ऑफ PEN, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. आफ्टर डिव्हिजन ऑफ प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस देयर इज अ फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. तर बघा मग ऑप्शन कोणते आहेत? तर
पोलर न्यूक्लिया अँड मेल गमेट्स. ऑप्शन सी इज करेक्ट. 6व्याचं जे ऑप्शन आहे ते कोणतं करेक्ट आहे? सी. पोलर न्यूक्लिया आणि 1 मेल गमेटचं जेव्हा फ्युजन होते बघा, पोलर न्यूक्लिया, पोलर का म्हटलं? कारण की एक मायक्रोपायलरमधून आलं आणि एक चेलाजलमधून आलं, म्हणून त्या सेकंडरी न्यूक्लियसला म्हणतात पोलर न्यूक्लिया. द फ्युजन ऑफ पोलर न्यूक्लिया विथ 1 मेल गमीट अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. सो सी ऑप्शन इज अ करेक्ट ऑप्शन. देन लास्ट MCQ कोणता आहे पाहूया आपण. पॉइंट आउट द ऑड वन. ऑड वन म्हणजे वेगळा पर्याय निवडा, असा आपला MCQ आहे. बघा मग, न्यूसेलस, एम्ब्रिओसॅक, मायक्रोपाईल, पोलन ग्रेन. तर कोणतं आहे मग यामधलं वेगळं? पोलन ग्रेन. काय आहे आपल्याला ते पण समजायला पाहिजे. 7व्याचा ऑप्शन करेक्ट कोणता आहे? डी आहे. आणि कोणता आहे ते? पोलन ग्रेन. का? कारण की बघा ना, न्यूसेलस, एम्ब्रिओसॅक अँड मायक्रोपाईल दीज आर द पार्ट्स ऑफ ॲनाट्रॉपस ओव्हूल. कोणाचे पार्ट्स आहेत हे? ॲनाट्रॉपस ओव्हूलचे पार्ट आहे. बट पोलन ग्रेन इज अ नॉट पार्ट ऑफ अ ॲनाट्रॉपस ओव्हूल. सो इट्स अ ऑड वन. हा वेगळा आहे कारण की 3 जे आहेत तीन ॲनाट्रॉपस ओव्हूलचे पार्ट आहे आणि पोलन ग्रेन हा ॲनाट्रॉपस ओव्हूलचा पार्ट नाही आहे. ओके, सो दीज आर दी 7 MCQ. बघा, पहिल्या MCQचे आन्सर ए, दुसऱ्या MCQचे आन्सर डी, तिसऱ्या MCQचे आन्सर सी, चौथ्या MCQचे आन्सर ए, 5व्या MCQचे आन्सर कोणता आहे? डी, 6व्या MCQचे आन्सर सी आणि 7व्याचा आन्सर कोणता आहे? डी. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे आपला जो पहिला क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला कोणता? MCQचा. तुमच्या नोटबुकमध्ये, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही काय करायचं? त्या ऑप्शनवरती टिक मार्क करून घ्यायचं. जसं आपण 11वीमध्ये करत होतो एक्सरसाइज सॉल्व्ह करताना, तशा प्रकारचा कार्यक्रम करायचा 12वीमध्ये पण. हा झाला आपला पहिला MCQचा क्वेश्चन. आता दुसरा जो आहे, दुसरा क्वेश्चन कोणता आहे बघा. क्वेश्चन नंबर 2, व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर की जे आपल्याला एक्झाममध्ये 1-1 मार्कासाठी विचारत असतात. क्वेश्चनच खूप मोठा असते, त्याचं आन्सर खूप छोटं असते. हे आपण 11वीमध्ये पाहिलेलंच आहे. तर बघा आता मग क्वेश्चन 2, क्वेश्चन नंबर 2 काय आहे? व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. बघा आता, ज्याचा हा जो आहे पूर्ण आपला जो चॅप्टर आहे ज्याचा कंप्लीट झालेला असेल त्याला हे पूर्ण आन्सर्स देता येतात. पूर्ण जर चॅप्टर तुमचा कंप्लीट झाला असेल चांगल्या तऱ्हेने तर तुम्हाला हे MCQ किंवा 1 सेंटेन्स काही भारी जाणार नाही. बघा मग पहिला क्वेश्चन कोणता आहे? पहिला क्वेश्चन मी वाचून दाखवतो आणि तुम्हाला डायरेक्टली याचं काय करणार, मग मी इथं आन्सर लिहून देणार. पहिल्या क्वेश्चनचं आन्सर कोणतं राहील, त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनचं, तिसऱ्या क्वेश्चनचं, हे 1 बाय 1 एक सांगतो. बघा मग पहिला क्वेश्चन कोणता आहे? नेम द पार्ट ऑफ गायनोशियम दॅट डिटरमाइन द कंपॅटिबल नेचर ऑफ पोलन ग्रेन. गायनोशियमचा असा कोणता पार्ट आहे की ते पोलन ग्रेन कंपॅटिबल आहे की नॉन कंपॅटिबल आहे ते ओळखणारा पार्ट गायनोशियमचा कोणता आहे? घंटी वाजली. पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. त्या टॉपिकमध्ये आपण पाहिलं होतं की स्टिग्मॅटिक सरफेस जी आहे, दॅट स्टिग्मॅटिक सरफेस डिटेक्ट द कंपॅटिबल पोलन ग्रेन अँड नॉन कंपॅटिबल पोलन ग्रेन. तर क्वेश्चन खूप मोठा आहे, आन्सर खूप छोटा आहे. नेम द पार्ट ऑफ गायनोशियम दॅट डिटरमाइन द कंपॅटिबल नेचर ऑफ पोलन ग्रेन. सो आन्सर इज स्टिग्मॅटिक सरफेस. काय आन्सर त्याचं? स्टिग्मॅटिक सरफेस. दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट शॉर्ट क्वेश्चन. सेकंड बघा, सेकंड क्वेश्चन कोणता आहे? हाऊ मेनी हॅप्लॉइड सेल्स आर प्रेझेंट इन मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक. मॅच्युअर एम्ब्रिओ सॅकमध्ये हॅप्लॉइड सेल्स किती असतात? हॅप्लॉइड सेल्स बघा, पहिली गोष्ट म्हणजे जी मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक आहे, बघा आता आन्सर लिहायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की आपली जी मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक आहे, दिस मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक इज 7 सेल्ड अँड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. किती सेल्ड असतात? 7 सेल असतात. कशामध्ये? मॅच्युअर एम्ब्रिओ सॅकमध्ये. त्यापैकी जो सेकंडरी न्यूक्लियस आहे, हा सेकंडरी न्यूक्लियसच फक्त हा डिप्लॉइड असते, कारण की 2 पोलर न्यूक्लियापासून तयार होते. फक्त सेकंडरी न्यूक्लियस एकच सेल आहे की ती डिप्लॉइड असते आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या 6 सेल्स आहेत, 6 सेल्स आर हॅप्लॉइड. Mature embryo sac consists of 6 cells which are haploid and which are they? या 6 पैकी बघा काय असतात? 2 त्यामध्ये असतात सिनर्जिड्स. 2 काय असतात? सिनर्जिड्स.
एक त्यामध्ये असते एग, म्हणजे 2 आणि 1 3 झाल्या, आणि 3 असतात त्यामध्ये सिनर्जिड्स, अँटीपोडल्स. काय असतात? 2 सिनर्जिड्स झाले, 3 काय असतात? अँटीपोडल्स. दीज आर दी 6 सेल्स इन एम्ब्रियो सॅक विच आर हॅप्लॉइड. कशा असतात त्या? हॅप्लॉइड असतात. बघा 2 आणि 1 3 आणि 3 6, ह्या ज्या 6 सेल्स आहेत, दीज 6 सेल्स आर हॅप्लॉइड इन द मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. सो आन्सर कसं लिहिसान की मॅच्युअर एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ 7 सेल्ड. Mature embryo sac is 7 celled. Out of 7 celled, secondary nucleus is diploid and remaining 6 cells are haploid, and the 6 cells are 2 synergids, 1 egg, 3 antipodal cells. तर 6 cells ह्या काय असतात? एम्ब्रियो सॅक मधल्या हॅप्लॉइड असतात. पुढचा क्वेश्चन. Even though each pollen grain has 2 male gamete, why at least 20 pollen grains are required to fertilize 20 ovule in a particular carpel? म्हणजे यांचं म्हणणं आहे किंवा जर समजा 20 काय म्हटलं त्यांनी, 20 काय आहेत आपल्याजवळ बघा. इवन दो each pollen grain has 2 male gamete, प्रत्येक पोलन ग्रेन मध्ये, कारण की तुम्हाला माहिती आहे की पोलन ग्रेन पासून काय निघते? पोलन ग्रेन पासून पोलन ट्यूब निघते. बघा जर समजा पूर्ण चॅप्टर चांगला प्रकारे झाला असेल की नाही तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. पोलन ग्रेन पासून काय निघते? पोलन ट्यूब. अँड ईच पोलन ट्यूब कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी मेल गमेट्स? 2 मेल गमेट्स. 2 मेल गमेट्स. मग त्यांचं म्हणणं आहे किंवा जर समजा जर 20 कार्पेल्स आहे किंवा 20 ओहुल आहेत, बघा 20 ओहुल आहेत, मग या 20 ओहुलला 20 पोलन ग्रेन्स का आवश्यक असतात? बघा क्वेश्चन मस्त क्वेश्चन असतात हे अप्लिकेटिव्ह टाईपचे. तिसरा क्वेश्चन काय विचारला त्यांनी की 20 ओहुलला फर्टिलाइज करण्यासाठी 20 पोलन ग्रेनची आवश्यकता असते. आता ॲक्च्युअली एका पोलन ग्रेनमध्ये 2 मेल गमीट असतात, मग 10च लागायला पाहिजे ना. 10 लागतील काय? नाही, ते 20च लागतात. का? एखादा म्हणेल की बा एक पोलन ग्रेनमध्ये 2 मेल गमीट असतात, मग 20 ओहुलला फर्टिलाइज करण्यासाठी किती पोलन ग्रेन लागतील? तुम्ही मला सांग की बा एकात 2 म्हणजे 10 पोलन ग्रेन लागतील. नाही, 10 पोलन ग्रेन लागत नाही, त्याला 20च पोलन ग्रेन लागतील. का? कारण की फर्टिलायझेशन होणे म्हणजे काय? एग आणि मेल गमीटचं फ्युजन होणे. मग एक मेल गमीट एक सोबत फ्यूज होते आणि दुसरा मेल गमीट त्या सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होते. म्हणजे एका पोलन ग्रेनचा एकच मेल गमीट फर्टिलायझेशनमध्ये भाग घेते एक सोबत फ्यूज होण्यासाठी. म्हणजेच काय की एका पोलन ग्रेनचा एक मेल गमीट फर्टिलायझेशनसाठी आवश्यक आहे. मग 20 ओहुलचं फर्टिलायझेशन करण्यासाठी किती पोलन ग्रेन्स आवश्यक राहतील? तिथं तर 20 पोलन ग्रेन. कारण की या पोलन ग्रेनमध्ये हे जे 2 मेल गमीट आहे, आउट ऑफ दॅट 2 मेल गमीट, 1 मेल गमीट फ्युजेस विथ एग अँड अनदर मेल गमीट फ्युजेस विथ सेकंडरी न्यूक्लियस. आणि फर्टिलायझेशन कोणाला म्हणसान की एग प्लस 1 मेल गमीट, दिस इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. त्याला काय म्हणसान तुम्ही? फर्टिलायझेशन. मग या 2 मेल गमीटपैकी एकच मेल गमीट कामात पडते फर्टिलायझेशनच्या. म्हणजे 10 पोलन ग्रेन लागतील नाही, तिथं किती पोलन ग्रेन लागतील? 20 पोलन ग्रेन्स लागतील. ठीक आहे. तर त्याचा आन्सर काय लिहायचं? कशाचं? तर डबल फर्टिलायझेशनमध्ये जे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगितलं ते लिहायचं. त्यामध्ये कसं की पोलन ग्रेन प्रोड्यूस पोलन ट्यूब. Each pollen tube consists of 2 male gamete. Out of 2 male gamete, 1 male gamete fuses with egg and another male gamete fuses with secondary nucleus. The fusion of egg and male gamete is called as fertilization. So from one pollen grain only 1 male gamete take part in the fertilization. That's why for the fertilization of 20 ovule 20 पोलन ग्रेन्स आर रिक्वायर्ड. माझ्या ईच अँड एव्हरी वर्डवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करायचं. प्रत्येक शब्द ऐकायचा आणि आपल्या नोटबुकमध्ये ते लिहून घ्यायचं. काय सांगितलं मी आन्सर पुन्हा सांगतो बघा. पोलन ग्रेन प्रोड्यूस पोलन ट्यूब. ईच पोलन ट्यूब कन्सिस्ट ऑफ 2 मेल गमीट्स. आउट ऑफ 2 मेल गमीट्स 1 मेल गमीट फ्युजेस विथ एग and another male gamete fuses with secondary nucleus. The fusion of egg and 1 male gamete is called as fertilization. So out of 2 male gamete 1 male gamete take part in the fertilization. So that's why for the fertilization of 20 ovule
20 पोलन ग्रेन्स आर रिक्वायर्ड. 20 ओव्हलचं फर्टिलायझेशन करण्यासाठी 20 पोलन ग्रेनची आवश्यकता राहील. पुढचा डिफाईन मेगॅस्पोरोजेनेसिस. चौथा क्वेश्चन कोणता आहे? डिफाईन मेगॅस्पोरोजेनेसिस. आता मेगॅस्पोरोजेनेसिस म्हटलं म्हणजे एकदम सिंपल. मेगॅस्पोरोजेनेसिस, डिफाईन मेगॅस्पोरोजेनेसिस. आता याची डेफिनेशन काय होईल बघा. आता द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगॅस्पोअर. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगॅस्पोअर इज कॉल्ड ॲज मेगॅस्पोरोजेनेसिस. स्पोरोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन आणि मेगॅस्पोअर बघा दोन शब्द, मेगॅस्पोअर आणि जेनेसिस म्हणजे काय? फॉर्मेशन. द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगॅस्पोअर इज कॉल्ड मेगॅस्पोरोजेनेसिस. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? व्हॉट इज हायड्रोफिली. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता हे आता हायड्रोफिली म्हटलं म्हणजे आपल्याला माहितच आहे. व्हॉट इज हायड्रोफिली? आपण दोन ॲनिमोफिली आणि हायड्रोफिलीच्या डेफिनेशन्स पाहिलेल्या आहेत पॉलिनेशनमध्ये. द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा बाय वॉटर इज कॉल्ड ॲज हायड्रोफिली. तर यालाच काय म्हणतात? हायड्रोफिली. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6 कोणता आहे पहा बुकमध्ये. नेम द लेअर विच सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन. आपण TS ऑफ अँथर काढला होता बघा, आहे ना लक्षात? TS ऑफ अँथर काढला होता. त्यामध्ये आपण असे टेट्रा लोकूल दाखवले होते, त्यामध्ये 4 लोकूल्स दाखवले होते. ही जी लेअर होती ही कोणती होती? टपेटम. मग त्याला लेयर्स कोणत्या कोणत्या होत्या? एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेअर अँड टपेटम. कोणती लेअर होती ती? टपेटम. अँड धिस टपेटम प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो. सो विच इज द आन्सर? टपेटम असं त्याचा आन्सर येईल. टपेटम प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन्स. काय क्वेश्चन बघा. नेम द लेअर विच सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन. तर त्याचा आन्सर असं येईल की टपेटम सप्लाय नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन्स. कोण त्याला नरिशमेंट करते? तर टपेटम. TS ऑफ अँथरची डायग्राम आपल्याजवळ आहेच, जे आपण OBS सॉफ्टवेअरच्या सहाय्याने घेतलं होतं तो आपण क्वेश्चन किंवा तो पोर्शन. तर त्यामध्ये अशा लेयर्स होत्या. कोणत्या कोणत्या? ही होती आउटर एपिडर्मिस, त्यानंतर एंडोथेसियम, त्यानंतर मिडल लेअर आणि चौथी होती टपेटम. अँड दॅट टपेटम प्रोव्हाइड नरिशमेंट टू द पोलन ग्रेन्स. टपेटम काय करते? त्या पोलन ग्रेनला नरिश करण्याचं काम करते. देन 7 क्वेश्चन डिफाईन पार्थेनोकार्पी. आहे ना, आताच झाला आपला 2 दिवसाच्या आधी. पार्थेनोकार्पी. पार्थेनोकार्पीची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. व्हॉट इज पार्थेनोकार्पी? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ फ्रूट विदाउट फर्टिलायझेशन और विदाउट फॉर्मेशन ऑफ गमिट्स इज कॉल्ड ॲज पार्थेनोकार्पी. म्हणजे सीडलेस फ्रूट तयार होणे याला म्हणतात पार्थेनोकार्पी. तर पार्थेनोकार्पीची डेफिनेशन लिहून घ्यायची. त्यानंतर 8वा क्वेश्चन बघा. आता 8वा क्वेश्चन कसा आहे? आर पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन नेसेसरी इन ॲम्फिमिक्सिस. ॲपोमिक्सिस बघा, ॲपोमिक्सिसमध्ये आपल्याला आवश्यकता आहे काय? फर्टिलायझेशनची आणि पॉलिनेशनची. ॲपोमिक्सिस. ॲपोमिक्सिसची डेफिनेशन काय आहे? ॲपोमिक्सिस मीन्स व्हॉट? द फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन अँड विदाउट फॉर्मेशन ऑफ गमिट्स. गमिट्स किंवा फर्टिलायझेशनची तिथं आवश्यकता नसते. म्हणजेच इथं पॉलिनेशनही आवश्यक नाही आहे आणि फर्टिलायझेशनही आवश्यक नाही आहे. मग आन्सर कसं लिहिसान की नो पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन, पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन नॉट नेसेसरी इन ॲपोमिक्सिस असं त्याचा आन्सर लिहा लागेल. कसं? पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन नॉट रिक्वायर्ड, नॉट नेसेसरी इन ॲपोमिक्सिस. त्यानंतर 9वा क्वेश्चन नेम द पार्ट्स ऑफ पिस्टिल विच डेव्हलप इन टू फ्रूट अँड सीड. आता पिस्टिल म्हणजे काय? पिस्टिल म्हणजे गायनोशियम. मग गायनोशियमचा कोणता पार्ट फ्रूटमध्ये कन्वर्ट होते आणि कोणता पार्ट सीडमध्ये कन्वर्ट होते? तर आपल्याला माहित आहे की आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी इज कन्व्हर्टेड इन टू फ्रूट, आहे ना, अँड ओव्हुल्स आर कन्व्हर्टेड इन टू सीड्स. ओव्हुलचं कन्व्हर्शन सीडमध्ये होते आणि ओव्हरीचं कन्व्हर्शन फ्रूटमध्ये होते. तर विच पार्ट ऑफ द पिस्टिल, पिस्टिल म्हणजे काय? गायनोशियम. गायनोशियमचे कोणते पार्ट्स फ्रूटमध्ये कन्वर्ट होतात आणि कोणता पार्ट सीडमध्ये कन्वर्ट होते असा त्याचा क्वेश्चन आहे. तर आपल्याला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे की आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी इज कन्वर्टेड इन टू फ्रूट
and ohul is converted into seed. Okay, then the last question, question number 10 कोणता आहे बघा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ कशाचा, व्हॉट इज फंक्शन ऑफ फिलीफॉर्म ॲपरॅटस. फिलीफॉर्म ॲपरॅटस बघा आता हे फिलीफॉर्म ॲपरॅटस कोणाचा पार्ट आहे, तर फिलीफॉर्म ॲपरॅटस इज अ पार्ट ऑफ एम्ब्रियो सॅक. कशाचा पार्ट आहे तो, एम्ब्रियो सॅकचा पार्ट आहे. मग आता फिलीफॉर्म ॲपरॅटस काय करते, तर फिलीफॉर्म ॲपरॅटस गाईड पोलन ट्यूब, गाईड पोलन ट्यूब फॉर एंट्री, कशाच्या आतमध्ये, फॉर एंट्री इनसाइड द एम्ब्रियो सॅक, इनसाइड द एम्ब्रियो सॅक. पोलन ट्यूबला काय करते, ते गाईड करते. कोणतं, फिलीफॉर्म ॲपरॅटस. व्हॉट इज द फंक्शन ऑफ फिलीफॉर्म ॲपरॅटस, फिलीफॉर्म ॲपरॅटस गाईड पोलन ट्यूब फॉर एंट्री इनसाइड द एम्ब्रियो सॅक. त्याला गाईड करते एम्ब्रियो सॅकच्या आतमध्ये एंट्री करण्यासाठी. ओके, सो दीज आर ऑल दी 10 शॉर्ट टाइप ऑफ क्वेश्चन्स. फर्स्ट त्याचा आन्सर आहे स्टिग्मॅटिक सरफेस. सेकंड त्याचे आन्सर मी तुम्हाला सांगितलंच कशा प्रकारे लिहायचं. थर्ड त्याचे आन्सर सांगितलं. फोर्थ मेगास्पोरोजेनेसिसची डेफिनेशन. फिफ्थ हायड्रोफिलीची डेफिनेशन. सिक्स कोणती लेअर आहे की जे नरिशमेंट करते, तर टपेटम. त्यानंतर पार्थेनोकार्पीची डेफिनेशन लिहायची. ॲपोमिक्सिसमध्ये पॉलिनेशनची आवश्यकता आहे आणि फर्टिलायझेशनची आवश्यकता आहे का, की आर पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन नेसेसरी फॉर ॲपोमिक्सिस, नो. पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन नॉट नेसेसरी इन ॲपोमिक्सिस. का, कारण की तिथं फर्टिलायझेशनही होत नाही, गमीट फॉर्मेशनही होत नाही. मग कशाला पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशनची आवश्यकता आहे, तर तिथं आवश्यकता नाही आहे. मग आहे पुढे किंवा पिस्टिलचे कोणते पार्ट हे फ्रूटमध्ये कन्वर्ट होतात आणि कोणता पार्ट हा सीडमध्ये कन्वर्ट होते. तर आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी इज कन्वर्टेड इन टू फ्रूट and ovule is converted into seed. And last one, what is the function of filiform apparatus? Filiform apparatus guide the pollen tube for entry inside the embryo sac. Okay, so this is about the question number 2. exercise मधला आपला question 2 झाला. पहिला क्वेश्चन घेतला आपण MCQ चा, दुसरा क्वेश्चन घेतला आपण कोणता, 1 सेंटेन्सचा. ठीक आहे, आता पुढचे क्वेश्चन्स पाहू आपण. एक्सरसाइज पूर्ण घ्यायची आहे आपल्याला. सर्व तुमच्या नोटबुकमध्ये मी जे म्हटलेलं आहे नाही समजलं असेल तर मागे घेऊ पुन्हा पाहायचं आणि त्यामध्ये आपल्या नोटबुकमध्ये सर्व हे नोट डाऊन करून घ्यायचं. MCQ तोच MCQ का, त्याचं एक्सप्लेनेशन दिलं 1 सेंटेन्समध्ये. त्याचं आन्सर कसं लिहायचं ते सांगितलं. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे कोणता आहे, शॉर्ट आन्सर क्वेश्चन. आता हे जे 4 क्वेश्चन्स आहेत, या 4 क्वेश्चनची इमेज मी आपल्या ग्रुपवरती टाकणार आहे. त्याला मी 1, 2, 3, 4 असे नावं दिलेले आहे. या 4ही क्वेश्चनचे आन्सर आपल्या ग्रुपवरती मी इमेजच्या स्वरूपामध्ये तुम्हाला टाकणार आहे. नंतर राहिला क्वेश्चन कोणता, क्वेश्चन नंबर 4 लॉंग आन्सर क्वेश्चन. तर हे क्वेश्चन आपण जे शिकलेले आहे त्याच्यापैकीच आहे. बघा कोणता आहे, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशनची डायग्राम काढायची, पूर्ण प्रोसेस लिहायची. दिस इज द लॉंग आन्सर क्वेश्चन. हे कसे आहेत, हे लॉंगवाले क्वेश्चन आहेत, लॉंग आन्सरचे क्वेश्चन्स आहेत. तर हे असे पूर्ण जे आहेत 4ही क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या जे मॅटर दिलेलं आहे, मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जातील. बघा हे शॉर्ट आन्सरचे क्वेश्चन्स जे आहेत ना ते तुम्हाला त्यामध्ये दिसत नाहीत, म्हणून मी तुम्हाला शॉर्ट आन्सरचे क्वेश्चन पूर्ण समजून सांगितले. हे जे आहेत 4 क्वेश्चन जे आहेत ते 4 क्वेश्चन्स मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती पाठवणार आहे इमेजच्या स्वरूपामध्ये. ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचं. त्याला मी नंबरिंग केलेलं आहे 1, 2, 3, 4. 1 म्हणजे क्वेश्चन 1चा आन्सर, 2 म्हणजे क्वेश्चन 2चा आन्सर, 3, 4 अशा प्रकारे. ठीक आहे, तर हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता 5th नंबरचा क्वेश्चन जो दिलेला आहे तो आपल्याला आणखी अप्लिकेटिव्ह फॉर्ममध्ये दिलेला आहे ना. काय दिलेलं आहे बघा, एक फ्लावरची डायग्राम काढलेली आहे ना. सर्वांच्या समोर पुस्तकं हे तुम्ही ठेवाच, कारण की एक्झरसाइज म्हटलं म्हणजे आपल्याजवळ पुस्तक हे लागणारच. बघा आता या क्वेश्चन 5 मध्ये आपल्याला करायचं काय आहे, फिल इन द ब्लँक्स. आपल्याला त्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. कशा बघा, आता मी जे जे सांगतो ते बरोबर तुम्ही भरायचं त्यामध्ये. बघा आता पहिली रिकामी जागा काय आहे, द बायोटिक एजंट्स. पहिली रिकामी जागा कोणती आहे, बायोटिक एजंट्स कलेक्ट द पोलन ग्रेन्स. बायोटिक एजंट्स काय करतात, पोलन ग्रेन कलेक्ट करतात. ठीक आहे, एक एक शांततेत. मी आता इथं बोर्डवरती लिहून नाही राहिलो, हे जे मी तुम्हाला सांगणार ते तुम्ही ऐकायचं आणि त्या रिकाम्या जागेमध्ये लिहायचं. पहिली रिकामी कोणती जागा झाली बघा,
द बायोटिक एजंट्स कलेक्ट द पोलन ग्रेन्स. म्हणजे बायोटिक एजंट ही झाली पहिली रिकामी जागा. दुसरी बघा, द मेल व्हर्ल कॉल्ड द अँड्रोशियम प्रोड्युसेस पोलन ग्रेन. अँड्रोशियम आणि पोलन ग्रेन अशा दोन रिकाम्या जागा आहेत. बघा पुन्हा, द मेल व्हर्ल कॉल्ड द अँड्रोशियम प्रोड्युसेस पोलन ग्रेन. पुढे, द पोलन ग्रेन्स रिप्रेझेंट द मेल गमेट्स. द पोलन ग्रेन रिप्रेझेंट द मेल गमेट्स. शांततेत ऐका, शांततेत लिहा. पुढे, द एम्ब्रियो सॅक कंटेन्स द एग ऑर ओव्हम. काय त्याच्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये काय लिहायला लागेल आपल्याला? एम्ब्रियो सॅक. द एम्ब्रियो सॅक आणि पुढे कंटिन्यू आहे कंटेन द एग ऑर ओव्हम. नेक्स्ट रिकामी जागा फर्टिलायझेशन आणि पुढे दिलेलंच आहे टेक प्लेस वेन वन मेल गमीट अँड द एग फ्यूज टुगेदर. द फर्टिलाइज एग ग्रो इन टू द सीड फ्रॉम विच द न्यू प्लांट्स कॅन ग्रो. म्हणजे जे रिकामी जागा दिलेली आहे आपल्याला त्याच्यामध्ये लिहायला लागेल आपल्याला फर्टिलायझेशन. पुढे, द थॅलामस. द थॅलामस इज द बेस ऑफ द फ्लावर टू विच अदर फ्लोरल प्लांट्स आर अटॅच. या रिकाम्या जागेमध्ये आपल्याला काय लिहायला लागेल? थॅलामस. ठीक आहे. पुढे या साईडनी या, आता फ्लावरच्या या साईडनी या. पहिलेच रिकामी जागा दिलेली आहे पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर ऑफ वन फ्लावर टू स्टिग्मा ऑफ द सेम ऑर डिफरंट फ्लावर. तर कोणती रिकामी जागा आहे आपली? ती पॉलिनेशन. पूर्ण रिकामी जागा तुम्ही भरून घ्यायच्या. त्यानंतर वन्स द पोलन रिचेस द सिग्मा पोलन ट्यूब ट्रान्सफर डाऊन द स्टाईल. रिकाम्या जागेमध्ये काय लिहायचं? स्टाईल टू द ओव्हरी व्हेअर फर्टिलायझेशन ऑकर. त्यानंतर नेक्स्ट, द पेटल्स आर कलर्डच्या आधी काय टाकायचं आपल्याला? पेटल्स. द पेटल्स आर कलर्ड टू अट्रॅक्ट द इन्सेक्ट दॅट कॅरी द पोलन्स. सम फ्लावर ऑल्सो प्रोड्यूस फ्रॅग्रन्स ऑर नेक्टर. दोन रिकाम्या जागा दिल्या आपल्याला. एक रिकामी जागा और पुढे रिकामी जागा दिलेली आहे. पहिल्यामध्ये टाकायचं फ्रॅग्रन्स और दिलेला आहे. दुसऱ्या रिकामी जागेमध्ये टाकायचं नेक्टर. आणि लास्ट रिकामी जागा आहे द व्हर्ल कॅलिक्स इज ग्रीन दॅट प्रोटेक्ट द फ्लावर अंटिल इट ओपन. आणि लास्ट रिकामी जागा कोणती आहे? कॅलिक्सची. ठीक आहे. शांततेत, नाही समजलं असेल तर बॅक घ्यायचं. पुन्हा मी तुम्हाला ज्या पूर्ण रिकाम्या जागा शांततेत सांगितलेल्या आहेत त्या शांततेत तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही राईट डाऊन करायच्या, किंवा तुमचं जे बुक आहे त्या बुकमध्येही तुम्ही राईट डाऊन केलं तरी चालेल. ठीक आहे. ज्या ज्या रिकाम्या जागा सांगितल्या त्या एकदम शांततेत ऐकायचं आणि त्या रिकाम्या जागा भरायच्या. ठीक आहे. क्वेश्चन 6. आता आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे ना, फ्रूटची डायग्राम आहे ती सीड्स. बघा आता काय आहे तर हे अशा प्रकारची मी रफ डायग्राम काढणार आहे इथं. आता अशी डायग्राम आपल्याला दिलेली आहे. त्यानंतर अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. इथे छोटंसं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याला आपल्याला नाव द्यायला सांगितलेलं आहे. असा बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे? नाव द्यायचं आहे. देऊ आपण. नंतर आणखी एक डायग्राम काढलेली आहे साईडने, त्याला पण आपल्याला नावं द्यायची आहेत. बघा आता इथं डायग्राम काढतो मी. अशा प्रकारची आपल्याला डायग्राम दिलेली आहे. रफली डायग्राम काढून राहिलो मी. तुमच्या याच्यामध्ये त्या बॉक्समध्ये काय भरायचं ते सांगायचं फक्त आपल्याला. अशा प्रकारची आहे. पाहूया आपण आता याच्यामध्ये काय 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 नावं द्यायची आहेत. ते जे बॉक्स आहेत ते बॉक्स मी तुम्हाला पूर्ण भरून देतो आता या डायग्रामच्या. ही डायग्राम जी आहे या डायग्रामच्या हेल्पने पूर्ण बॉक्स तुम्हाला भरून देतो की याच्यामध्ये कोणते कोणते लेबल्स राहतील. अशा प्रकारचं आहे. त्यानंतर ही इथं असं स्ट्रक्चर दिलेलं आहे एक. ओके. तर बघा हे जे आहे इथं आपल्याला एक बॉक्स दिलेला आहे. या बॉक्समध्ये काय नाव आहे ते मी तुम्हाला सांगतोस. त्यानंतर हा इथं नाव द्यायला सांगितलं आपल्याला, किंवा यामध्ये या डायग्रामला याला काय लेबल आहे ते सांगायचं. हे असं इथं दिलेलं आहे, याला काय लेबल द्यायचं ते नाव लिहायचं आपल्याला याच्यामध्ये. ओके. आता जी डायग्राम आहे ती तुम्हाला माहीतच आहे की डबल लेअर ट्रिपल लेअरची अशी डायग्राम आहे ती. तर पाहून घ्यायचं तुम्ही. डायग्राम तुमच्या बुकमध्ये आहेच. त्यानंतर आपल्याला इथं नाव द्यायला सांगितलं त्यांनी, किंवा याला नाव काय आहे ते सांगा. देऊ आपण सर्वच नावं देऊ. त्यानंतर इथं एक असा बॉक्स दिलेला आहे की याला नाव काय आहे
ते लिहून दाखवा इथं. त्यानंतर इकडे असा एक बॉक्स दिलेला आहे, बुक जवळ ठेवायचं तुमच्या बुकमध्ये सर्व तुम्हाला हे दिसून जाईल. बघा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 असे 7 आपल्याला बॉक्स दिलेले आहेत डायग्राममध्ये एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 7 मध्ये. किती नंबरचा क्वेश्चन आहे तो, 7 नंबरचा क्वेश्चन आहे. त्या 6 नंबरचा क्वेश्चन आहे, 7 तर लास्ट आहे आपला. 6 नंबरचा क्वेश्चन आहे की ज्यामध्ये आपल्याला या डायग्रामला लेबल द्यायचे आहे. बघा मग आता काय काय द्यायचे, तर हा जो आहे इथं याला नाव द्यायचं रॅडिकल. त्यानंतर याच्यामध्ये नाव द्यायचं हायलम, जैन याच्यामध्ये द्यायचं मायक्रोपाईल. देन इकडे द्यायचं सीड कोट. त्यानंतर इकडे द्यायचं कॉटिलेडॉन्स. त्यानंतर हे आहे प्लिम्यून. आणि या एका डायग्राममध्ये एकच नाव विचारलेलं आहे, हे नाव विचारलेलं आहे आणि याला नाव द्यायचं हायलम. म्हणजे काय केलेलं आहे की हा जो आहे, ही जी आहे सीड, या सीडचं सेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे हे 2 कॉटिलेडॉन आहे आणि हे सिंगल कॉटिलेडॉन आहे. तर यामध्ये या बॉक्समध्ये कोणते कोणते नावं द्यायचे ते मी तुम्हाला पूर्ण नावं याच्यामध्ये दिलेलं आहे. अँड द लास्ट क्वेश्चन ऑफ एक्सरसाइज दॅट इज क्वेश्चन नंबर 7, त्यामध्ये पेअरिंग विचारलेले आहेत. बघा कॉलम ए मध्ये दिलेला आहे स्ट्रक्चर बिफोर सीड फॉर्मेशन आणि कॉलम सेकंड मध्ये दिलेला आहे स्ट्रक्चर आफ्टर सीड फॉर्मेशन. सीड फॉर्मेशन होण्याच्या आधीचं स्ट्रक्चर आणि सीड फॉर्म झाल्यानंतरचं स्ट्रक्चर. तर बघा त्यामधलं जे सी ऑप्शन आहे, सी ऑप्शन कोणतं की फर्स्टची पेअर कोणासोबत, फोर्थ सोबत. ए ची पेअर फोर्थ सोबत, बी ची पेअर फर्स्ट सोबत, त्यानंतर सी ची पेअर फिफ्थ सोबत आणि जे डी ची पेअर आहे ती मग राहिलेल्यापैकी कोणाची, तर त्याची पेअर आहे सेकंड सोबत. तर त्यापैकी कोणतं ऑप्शन आहे क्वेश्चन 7 मधलं करेक्ट, तर सी ऑप्शन आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपली आहे एक्झरसाइज. जे मागचे क्वेश्चन्स आहेत 5, 6 आणि 7 ते कशा प्रकारे करायचे मी तुम्हाला सांगितलं. 5th नंबरचा क्वेश्चन जो आहे की आपल्याला डायग्राम दिलेली आहे, फिल इन द ब्लँक्स आहे. त्या ब्लँक्स शांततेत ऐकायच्या, तुमच्या नोटबुकमध्ये किंवा तुमच्या बुकमध्ये त्या फिलअप करायच्या. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 जो आहे की आपल्याला डायग्रामला बॉक्स दिलेला आहे, रिकामे बॉक्स. त्या रिकामे बॉक्समध्ये आपल्याला कोणते नावं द्यायचे आहेत ते नावं मी पूर्ण तुम्हाला इथं लिहून दिले. आणि क्वेश्चन 7 मध्ये आपल्याला कॉलम दिलेले आहेत. एक कॉलम दिलेला आहे की बिफोर सीड फॉर्मेशन आणि दुसरा कॉलम दिलेला आहे आफ्टर सीड फॉर्मेशन. तर त्यापैकी सी नंबरचं ऑप्शन हे करेक्ट आहे. तर त्यामध्ये जोड्या कशा लावायच्या, मग पहिल्याची जोडी चौथ्यासोबत म्हणजे ए ची जोडी चौथ्यासोबत, बी ची जोडी पहिल्यासोबत, सी ची जोडी पाचव्यासोबत आणि डी ची जोडी दुसऱ्यासोबत. तर अशा प्रकारचा हा जो आहे मॅच दी कॉलम. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द एक्झरसाइज ऑफ दिस चॅप्टर. बघा ह्या एक्झरसाइजमध्ये आपण काय पाहिलं, पहिले पाहिले आपण 7 MCQ पाहिले. कोणत्या MCQचं कोणतं आन्सर आहे आणि ते का आहे त्याचं एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे. नंतर क्वेश्चन सेकंड जो आहे, क्वेश्चन सेकंडमध्ये आपल्याला 10 शॉर्ट आन्सर क्वेश्चन दिलेले आहेत. ते 10चे 10 शॉर्ट आन्सर क्वेश्चन मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की आपल्याला शॉर्टमध्ये त्याचे आन्सर द्यायचे आहे, ते एक्सप्लेन कसं करायचं आहे ते सांगितलं. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो क्वेश्चन नंबर 3 मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आणि टेलिग्रामच्या ग्रुपवरती, दोन्ही ग्रुपवरती मी त्या 4 क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला सेंड करणार आहे. ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं नोटबुकमध्ये. त्यानंतर क्वेश्चन 4 जो आहे तो क्वेश्चन 4 कसा करायचा की जे आपलं जे मॅटर आहे आतापर्यंत आपण या चॅप्टरमध्ये शिकलेलं त्या मॅटरच्या भरोशावरती त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन्स आहेत, ते 4 क्वेश्चन सॉल्व करायचे. त्यानंतर क्वेश्चन 5 जो आहे तो 5 फिल इन द ब्लँक्स आहे. डायग्राम दिलेली आहे आपल्याला हिबिस्कस फ्लावरची आणि त्या ब्लँक ज्या आहेत फिल इन द ब्लँक्स, ज्या रिकाम्या जागा आहेत त्या रिकाम्या जागेमध्ये काय काय भरायचं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर क्वेश्चन 6 आहे. क्वेश्चन 6 मध्ये हे जे बॉक्स आहे डायग्राममध्ये काढलेले याला लेबल करायचं आहे. त्या बॉक्समध्ये कोणत्या बॉक्समध्ये कोणतं लेबल करायचं आहे ते मी तुम्हाला इथं राईट डाऊन करून दिलेलं आहे. आणि लास्ट क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 7, त्याच्यामध्ये आपल्याला पेअर मॅच करायचे आहेत. कोणाची पेअर कोणासोबत लागते, कोणतं ऑप्शन करेक्ट आहे, तर सी ऑप्शन करेक्ट आहे. ABCD च्या पेअर कोणत्या आहेत त्या तुम्हाला इथं लिहून दिलेल्या आहे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स या चॅप्टरबद्दलचं डिस्क्रिप्शन अँड दिस इज अबाउट द एक्झरसाइज ऑफ धिस चॅप्टर. Okay, so the next chapter, the new chapter of our syllabus, we will start in the next lecture.
थँक्यू.